तुमची मांडी बाबा आमच्यासाठी उशी, तुमची मांडी बाबा आमच्यासाठी उशी. तुम्ही निखळ नदीचा झरा जो कधीच दमत नाही बाबा, तुम्ही म्हणजे नदी जी कधीच आटत नाही. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही जिंकले तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस. तुमची शाळा सुटल्यावर, तुमच्या शाळा सुटण्याच्या रस्त्यावर तुमचा बाबा तुम्हाला एकटं सोडून एखाद्या दुकानात चिवडा, आलूमुंडे, समोसे खाताना दिसला, द्या मग 50. तुम्ही जिंकलो. कोणताच बाप आपल्या लेकरांना एकटं सोडून कधीच काही खात नाही. आज तुमच्या तो बाजार बाबासोबत असतो, मित्र निघत असते गरमागरम जिलेबी आणि भजई. मित्र म्हणतो यार गेलं पडल्या खाणार 2 घास जवळ आल्याबरोबर तुमच्या बाबाला ही चिमणी पाकळ्या आठवतात. बाप म्हणतो नको यार बांधून दे, मी घरी जाऊन खाईन. घरी तुम्ही त्या पलतीवर तुटून पडता. स्वयंपाक खोलीतून आईचा आवाज, अहो तुम्ही खाणं 2 घास. बापाचं ठरलेलं उत्तर, मी नाही खात, मी बाहेरच खाऊन आलो. जगातला कोणताच बाप आपल्या लेकरांना एकटं सोडून कधीच काही खात नाही. स्त्री भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या तुम्ही आम्ही घेऊन नाचवतो, पण माझा विश्वास नव्हे दावा आहे की जगात बापा एवढं प्रेम पोरीवर आणि पोरी एवढं प्रेम बापावर कोणीच करू शकत नाही. 13 वर्षाची पोरगी, नदीला पूर आला, बाप म्हणे बाळा हात धर माझा, नदी पार करायची आहे. पोरगी म्हणे बाबा मी नाही धरत तुमचा हात, तुम्हीच धरा माझा हात. बाप म्हणे सोन्या मी तुझा हात धरला का, तू माझा हात धरला का, सारखंच. पोरगी म्हणे सारखं कसं म्हणता बाबा, ओ मी जर तुमचा हात धरला, नदीत उतरली, नदीचं पाणी वाढायला लागलं, माझा जीव धोक्यात आला, असं लक्षात आल्याबरोबर तुमचा धरलेला हात मी सोडून देईन बाबा. पण मला खात्रीने विश्वास आहे, तुम्ही जर का माझा हात हातात धरला, तुमच्या श्वासात शेवटचा श्वास शिल्लक असेपर्यंत माझा धरलेला हात तुम्ही सोडणार नाही बाबा, कधी सोडणार नाही. 13 वर्षाची पोरगी शेगावला गेली आपल्या बापासोबत आनंद सागर पाहायला. खूप वर्ष आधीचा मित्र भेटला बापाचा. मित्र म्हणे कोणीही पोरगी, बाप म्हणे माझी पोरगी. मित्र म्हणे कितवीला आहे, बाप म्हणे 7वीला. मित्र म्हणे किती पोरी, बाप म्हणे 2 पोरी. मित्र म्हणे एका नशीब खराब, दोन्ही पोरीच. 7व्या वर्गातली ती शाळकरी पोरगी म्हणतो काका तोंड सांभाळून बोला, देव त्याच्याच पोटी लेकी जन्माला घालतो ज्याची लेकी सांभाळण्याची अवकाश असते, लायकी असते, पात्रता असते. मला वाटतं तो बाप सगळ्यात भाग्यवान बाप आहे ज्याच्या घरी लेकी जन्माला आल्या. कारण लेक म्हणजे पहाडासारख्या बापाला झालं ना म्हणून एका शब्दात थांबवणारी असते. अंगणामध्ये गुलबा गुलबीचा खेळ खेळता खेळता, जांबाच्या सावलीत, झाडाच्या सावलीत, माती पाल्याचा खेळ खेळता खेळता, कधी आईची साडी घालून सासूबाई बनते, म्हातारीण बनते. हे तिथून पाहतो बाप कळत नाही. खेळता खेळता कधी फुलपाखरू मोठं झालं लग्नाला आलं. पाहुणे पाहायला येतात, कोणी चहाचा ट्रे घेऊन स्वयंपाक करीत. बाप देवाच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणतो देवा माझी लेक सुखात पडली पाहिजे. 2 एकर शेती विकायचं काम पडलं काम पडलं चालते, लेक सुखात पडली पाहिजे. लेकीचं लग्न जुळते आणि मग सुरू होते बापाच्या चक्रा. मेच्या उन्हात आणा पत्रिका वाटता वाटता कपड्याच्या खरेदीची वेळ येते. बाप घेऊन जातो लेकीला. पोरगी म्हणते बाबा तुम्ही घ्या ना, हा ड्रेस तुम्हाला छान दिसतो. लेकीच्या सुखासाठी घेतोय बाप ड्रेस, पण आठवून पाहायचं 10, 15, 20 वर्ष आधीची लग्न. कोणत्या लेकीच्या लग्नात बापाला लटकण्या मटकण्यासाठी फुरसत भेटत होती. अरे लग्नाच्या आदल्या रात्री मंगल कार्यालयामध्ये गाडावर चालला बदलवता बदलवता, खुर्च्या टाकता टाकता, नवरदेवाचे नाव लावता लावता, भाजीपाला आणता आणता सकाळचे 5:30 कधी वाजून जायचे पत्ता लागायचा नाही. पोरगी म्हणायची बाबा पानाचा विडा हाताला बांधून घालायला नवीन कपडे कपाटात ठेवता कशाला. बाप म्हणायचा बाळा पाहुणे आम्ही चहापाणी करतो, घालतोच की. चहापाणी करता करता सकाळचे 10:30 वाजून जायचे. लग्नाचा मुहूर्त यायचा, जिला ग्रहाच्या पोळाप्रमाणे जपलं. आज बोटाची चापट तिच्या गालावर कधी मारली नाही. तो काळजाचा तुकडा कायमचा परगे हाती हसल्या टाकल्याबरोबर होऊन जायचा. मग सुरू व्हायचा बापाचा धावा. तुमचा विराट कोहली, सचिन तेंडुलकर तेवढा धावतो बाप लेकीच्या लग्नात. मंगल कार्यालयातून स्वयंपाक खोलीत, स्वयंपाक खोलीतून मंगल कार्यात. पाहुणे जेवले की नाही, जावई जेवले की नाही, इव्हाई जेवले की नाही. पाहुण्यांचं स्वयंपाक करता करता संध्याकाळचे 5 वाजून जातात. हारा डेऱ्याची वेळ येते, विदाईची वेळ येते. लेक शोधते बापाला. बाप कुठं दिसत नाही. कुठं असतो बाप? बाप असतो हरवलेल्या वाट्यांचा हिशोब गोळा करत. बाप असतो मंगल कार्याच्या शेवटच्या खोलीत चादरांच्या घड्या गोळा करत, कॅटरसवाल्याचे पैसे चुका करत. बाप तुम्हाला रडताना दिसणार नाही का? इतका पद्धती नसतो बाप की एवढे त्याच्या डोळ्यात असतो. बाप म्हणजे धर्माची अशी भिंत